नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गेले अनेक दिवस रायगड जिल्ह्याचे विद्यार्थी पोलीस पाटील पदाच्या भरतीची प्रतीक्षा करत होते आणि त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. आणि मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेज केला होता, बऱ्याचशा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेज केले, की "सर, आमची परीक्षा केव्हा होणार आहे?" आणि त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुमची परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे आणि आत्ता या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये का होणार नाही? तर त्याची कारणं सुद्धा मी सांगितलेली होती आणि त्यामुळं आपण सांगितलेल्या अंदाजानुसार हे टाईम टेबल जे आहे, ते जाहीर झालेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचं अशाच पद्धतीनं टाईम टेबल जाहीर होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी गाफील राहिले असतील, त्यांनी गाफील अजिबात राहू नका. ज्यांना आपल्या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांनी हा जो माझा नंबर दिलेला आहे 9730 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज या ठिकाणी करायचा आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. आता हा जो रायगड जिल्ह्याचा पोलीस पाटील पदाचा जो कार्यक्रम आहे, जे टाईम टेबल प्रसिद्ध झालेलं आहे, ते पाहण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली आहे, त्यांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने झालेला आहे. तुमच्याकडे चांगला वेळ आहे म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, की तुम्ही अभ्यास करा. तुमचं टाईम टेबल कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची अशीच परिस्थिती होणार आहे. कोणत्याही क्षणी तुमचं टाईम टेबल जाहीर होणार आहे. कारण बिंदू नामावलीची जी प्रोसेस आहे, ती शासनाकडे पाठवलेली आहे प्रत्येक जिल्ह्यानं. त्यामुळे कोणत्याही क्षणी ती जर मंजूर होऊन आली, तर मात्र तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. चला तर मग आता हा जो कार्यक्रम आहे तो आपण बघूया. बघा, मागासवर्गीय कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन सी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडून बिंदू नामावली नोंदवही मंजूर करून घेणे म्हणजे बिंदू नामावली मंजूर करून घेण्याची जी तारीख आहे ती 15/7/2026 म्हणजे 15 जुलैला. त्यानंतर बघा, पोलीस पाटील पदासाठी आरक्षण सोडत काढणे 20/7/2026 तुमची जी सोडत आहे, जे आरक्षण आहे तुमच्या गावासाठी कोणतं पद असणार आहे, कोणत्या कॅटेगरीला पद असणार आहे, तर ते जे आरक्षण आहे, समांतर आरक्षण वगैरे या गोष्टी आहेत त्या 20/7/2026ला जाहीर होणार आहेत, म्हणजे 20 जुलैला. त्यानंतर आरक्षणावरील आक्षेप त्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची जी प्रक्रिया आहे ती 21 पासून ते 24/7 पर्यंत चालणार आहे. म्हणजे 21/7/2026 ते 24/7/2026 पर्यंत. आता आरक्षणावरती आक्षेप आपल्याला नोंदवता येतो. जर तुमच्या गावाला एखादं आरक्षण पडलं आणि त्या म्हणजे त्या प्रवर्गाचा जर विद्यार्थी तुमच्याकडे उपलब्ध नसेल, तर कशा पद्धतीनं त्या गोष्टी करायच्या असतात, त्याच्यावरती कशा पद्धतीने आक्षेप घ्यायचा, हे आपण वेळच्या वेळी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्यासाठी अगोदर आरक्षण जाहीर होणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, तुमचा भरती प्रक्रिया जाहीरनामा प्रसिद्ध करणे व अर्ज मागवणे 30/7/2026 म्हणजे 30 तारखेला तुमचा अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख जी आहे ती 13/8/2026ला पूर्ण होणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, 30 तारखेपासून 30 जुलैला तुमचे अर्ज सुरू होणार आणि 13 ऑगस्टपर्यंत तुमच्या अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही डॉक्युमेंट काढले नसतील, तर त्या विद्यार्थ्यांनी या 13 तारखेच्या आतमधले डॉक्युमेंट काढणं आवश्यक आहे. कारण बरेचसे विद्यार्थी, मी प्रत्येक जिल्ह्याचे विद्यार्थी बघतो, की जुन्या डॉक्युमेंटवरती म्हणजे ज्यांचं जुनं नॉन क्रिमिलियर वगैरे आहे, तर अशा गोष्टी ज्या आहेत, जुन्या ॲड करतात आणि मग नंतर ते बाहेर पडतात विद्यार्थी या स्पर्धेतून. तर तसं करू नका. तुमच्याकडे एखादा कागद नसेल, तुमचा उत्पन्नाचा दाखला नसेल, तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल, तर ते काढून घ्या. परंतु लक्षात ठेवा, ते 13 तारखेच्या आतमधलं असणं आवश्यक आहे. म्हणजे 13/8/2026 पर्यंत तुमच्याकडे कोणताही कागद नसेल आणि तो जर कागद काढून तुम्ही फॉर्म भरला, तर ते चालणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आरक्षणाची वाट बघत बसले असतील, त्यांना माझं सांगणं आहे, की तुम्हाला कागदपत्र कोणत्याही गोष्टीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे आत्ताच तुम्ही हे डॉक्युमेंट काढून घ्या. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, ते डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या. आपल्या चॅनलवरती डॉक्युमेंटचा व्हिडिओ उपलब्ध आहे. आपण पुन्हा एकदा या डॉक्युमेंटच्या ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगूया, की कशा पद्धतीने डॉक्युमेंट वगैरे लागतात. परंतु ज्यांना बघायचं असेल क्विकली, त्यांनी आपल्या चॅनलवरती डॉक्युमेंट कोणकोणते लागतात ते या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे, की 13 तारखेच्या नंतरचा एकही डॉक्युमेंट चालणार नाही. लक्षात ठेवा, 13/8/2026च्या आतीलच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्यामुळं अजून तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही कागदपत्र काढून या ठिकाणी घेऊ शकता. लक्षात ठेवा, काही विद्यार्थी पोलीस पाटील पदासाठी सिलेक्ट झालेले असताना सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्याकडे या तारखेचे कागद उपलब्ध नसल्यामुळं काही-काही जणांनी 13 तारखेच्या नंतर आपले डॉक्युमेंट काढून घेतले आणि सबमिट केले आणि ते त्या पात्रतेतून म्हणजे सिलेक्ट झालेले असताना सुद्धा ते त्या स्पर्धेतून बाहेर गेलेले आहेत. त्यामुळं तुम्ही असं करायचं नाही. तुम्ही 13 तारखेच्या आतले जे डॉक्युमेंट आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
त्यानंतर बघा अर्जांची छाननी करणे व पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे. 17 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत म्हणजे 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत अर्जाची छाननी केली जाईल. आता काही वेळेला काय केलं जातं बघा, पहिल्याच टप्प्यावरती विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जातं. म्हणजे जिथं तुमच्या अर्जाची छाननी होईल तिथं जर का काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटला, त्यांना जर वाटला की तुमच्या डॉक्युमेंटमध्ये ही गोष्ट कमी आहे किंवा हा कागद तुमच्याकडे नाही, तर ते त्याच ठिकाणी तुम्हाला उडवून टाकतात. किंबहुना भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला ते बाद करू शकतात. जर तुम्हाला इथं तुम्ही बाद नाही झाला समजा, अर्जाची छाननी होते वेळी जर तुम्ही बाद नाही झाला, तुम्हाला जर त्यांनी परीक्षा दिली, तर तुम्ही मुलाखतीच्या वेळेला सुद्धा एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं. तिथं सुद्धा बाहेर जाऊ शकता किंवा तुमची निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, तिथं सुद्धा तुम्ही बाहेर जाऊ शकता. म्हणून पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर असल्याशिवाय तुम्ही जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल, तर मला कॉल करा. जर मी एखाद्या वेळेस तुमचा कॉल नाही उचलला, तर मला मेसेज करा. परंतु पूर्ण डॉक्युमेंट असल्याशिवाय फॉर्म भरू नका. कारण जर तुम्ही एकदा फॉर्म भरला आणि जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसेल, तर तुम्ही या अर्ज प्रक्रियेतून बाद होणार आहे. काही वेळेला अर्जाची छाननी पहिल्यांदाच करत असताना बाद करतात किंवा भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावरती बाद करतात. म्हणजे जसं की मुलाखत आहे किंवा सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बाद केलं जाऊ शकतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कोणती असेल आता तुमच्याकडे, तर ती म्हणजे तुमची कागदपत्रे. तर ही जी कागदपत्र आहेत, ही कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कागदपत्र असल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू नका. पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर करा आणि मगच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघा उमेदवारांना प्रवेश वाटप म्हणजे तुमचं जे प्रवेश पत्र आहे ते 24/8 ते 25/8/2026 पर्यंत उपलब्ध होणार आहे. लेखी परीक्षा तुमची 30/8ला होणार आहे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्याकडे 2 महिने कालावधी आहे. या 2 महिन्यामध्ये तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचा अभ्यास होऊ शकतो. जेणेकरून तुम्हाला जवळ-जवळ 70+ सुद्धा मार्क्स घेऊ शकता. लक्षात ठेवा. आपल्याकडे बॅचला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी शेवटच्या 8, 10 दिवस, 15 दिवस अभ्यास करून या ठिकाणी 70+ मार्क्स घेतलेले विद्यार्थी आहेत. त्यामुळे तुम्हाला जर आपल्या बॅच संबंधी माहिती हवी असेल, विद्यार्थ्यांचे अभिप्राय हवे असतील, तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो. त्याचसोबत आपल्या YouTube चॅनलवरती सुद्धा सिलेक्ट झालेले म्हणजे जालना असेल, बीड असेल, बघा जालना आहे, त्यानंतर बीड आहे, त्यानंतर हिंगोली आहे. जवळ-जवळ 200+ विद्यार्थी आपले या ठिकाणी पोलीस पाटील झालेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कमेंट किंवा त्याने दिलेले अभिप्राय तुम्हाला बघायचे असतील, तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा. ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांची जाहिरात प्रसिद्ध झाली, की लगेच त्यांना आपण काय करतो, प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुपची या ठिकाणी लिंक देत असतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करायची नाही. तुम्हाला जिल्हा विशेष वगैरे सगळ्या गोष्टींची PDF तुम्हाला पुरवठा केली जाईल. त्यानंतर बघा तोंडी परीक्षा म्हणजे तुमची जी मुलाखत आहे, ती कधी होणार आहे? 7/9 ते 8/9 म्हणजे 7 आणि 8 या 2 तारखेला तुमची तोंडी परीक्षा आहे आणि अंतिम निकाल जो आहे, तो 10 तारखेला जाहीर होणार आहे. म्हणजे 10/9/2026 ला जाहीर होणार आहे, लक्षात ठेवा. आणि मग त्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्र वगैरे दिलं जातं. या सगळ्या गोष्टी आहेत. तर जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही म्हणजे 10/9/2026 पर्यंत आपण तुमच्यासोबत असणार आहे. तुम्हाला वेळोवेळी योग्य गाईडन्स केला जाणार आहे. प्रॉपर गाईडन्स जर तुम्हाला हवा असेल, मार्केटमधलं आता कुठलंही बुक घेतलं तर तुम्ही कन्फ्यूज होणार. कुठली गोष्ट वाचायची, कुठली गोष्ट सोडून द्यायची, कोणत्या घटकावरती प्रश्न येणार, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप चांगल्या पद्धतीने हव्या असतील, कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल, तर आपल्या बॅचला आजच ॲडमिशन घ्या. हा माझा नंबर आहे. इथं तुम्ही मला कॉल, मेसेज करू शकता. तर अतिशय महत्त्वपूर्ण मित्रांनो अपडेट होती. तर कामाला लागायचं आहे. तुम्ही आता गाफील राहायचं नाही. तुमच्याकडे चांगला वेळ आहे. कारण की हा जो महिना आहे, जुलै महिना, तो जुलै महिना आता या ठिकाणी पूर्णपणे पावसात असणार आहे. आणि मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की जी भरती प्रक्रिया आहे, ती तुमच्या ऑगस्टलाच होणार आहे. आणि मी ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं, त्या पद्धतीनं ऑगस्टलाच या ठिकाणी रायगडचं टाईम टेबल जाहीर झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यानं हेच लक्षात ठेवायचं आहे, की तुमची भरती प्रक्रिया जी आहे, ती ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजे ऑगस्टपासून पुढे सगळ्या भरती प्रक्रियेला सुरुवात होत असते. त्यामुळे कुठलीही एक्झाम तुम्ही देत असाल, तर ती ऑगस्ट नंतरच या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 1 महिना चांगला आहे, पावसाचे दिवस आहेत. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी चांगला वेळ आहे. या वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. काही अडचण आली तर मी आहे. मला फक्त एक कॉल करा, मेसेज करा. मी सदैव तुमच्यासोबत असणार आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.